नमस्कार प्रेक्षकांनो, मुरंबाच्या आजच्या भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे, रमाला झोप लागलेली असते तेव्हा सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. रमाला अचानक जाग येते आणि रमा घड्याळाकडे पाहू लागते. तेव्हा तिला लक्षात येतं की आज पण कालसारखाच उशीर झालाय आणि ती बिचकूनच जागी होते. खूप घाबरलेली असते रमा. आता ती हॉलमध्ये येऊन बघायचा प्रयत्न करत असते, तर इकडे अक्षयने आज सर्वांसाठी नाश्ता बनवलेला आहे. तो सर्वांना नाश्ता वाढत असतो आणि सर्वजण त्यालाच बघू लागतात. आजीचा मात्र खूप संताप झालेला असतो, पण आजी एक शब्दानेही त्याला विचारत नाही. तो सर्वांना पोहे वाढत असतो आणि सर्वजण त्याच्याकडे बघत असतात. तितक्यातच समोरून रमा येते आणि मग ती अक्षयला पाहून तिला धक्काच बसतो. ती अक्षयला म्हणत असते की तुम्ही का केलं हे सर्व? मला उठवायचं. अक्षय म्हणतो की मग काय झालं, मी उठलो तर? एक जबाबदारी तू घेतली आहेस तर दुसरी जबाबदारी मी घ्यायला नको का रमा? आणि मग तो रमाच्या हाताला हात लावून म्हणत असतो की रमाने खूप स्ट्रगल केलंय बाळासाठी, ती खूप जागरण करत असते, त्यामुळे मी ही जबाबदारी घेतली आहे. आता रमा अक्षयला म्हणत असतानाच आजीमध्येच बोलतात आणि म्हणतात की म्हणजे आज पण आम्ही उपाशी राहायचं होतं का? का आम्हाला नाश्ता बनवलास का तू? आता रमाचा चेहरा पडतो तर अक्षय म्हणतो की आई आजी काय आहे ना, आई होणं इतकं सोपं नसतं आणि मग रमाने इतकी मोठी जबाबदारी घेतली आहे तर मला तिला सांभाळून घ्यावंच लागेल. मग आता आम्ही दोघं मिळून ह्या बाळाचा सांभाळ करणार. आणि मग तो घरातल्यांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे की रमा जर बाळाची आई बनते तर मीही बाबा बनणार आजपासून आणि रमाला कोणत्याही गोष्टीमध्ये कमी पडू देणार नाही. आणि मग तो रमाकडे पाहत असतो आणि म्हणतो की रमा, जेव्हा जेव्हा तुला माझी गरज पडेल तेव्हा मी कायम तुझ्यासोबत आहेच. तितक्यातच रमाकांत बाळाला घेऊन येतात. अर्थ रडत असते. आता रमालाही नाश्ता करण्यासाठी अक्षय म्हणत असतो. तितक्यातच ती बाळाला हातात घेते आणि त्यानंतर बाळाला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. इकडे जान्हवी त्या दोघांची गंमत बघत असते आणि आनंद भाऊजींना ती म्हणते की किती सुंदर कपल आहेत ना हे, एकमेकांना किती सांभाळून घेतात ना, खरंच खूप प्रेम करतात हे दोघंजण एकमेकांवरती. आणि मग त्यानंतर रमाला नाश्ता करायला अक्षय खाली बसवतो. तो रमालाही पोहे वाढत असतो, पण रमाच्या हातात बाळ असल्यामुळे तिला ते खाणं शक्य नसतं. आणि मग आता सर्वजण त्यांच्याकडे बघू लागतात. अक्षय आता स्वतःच्या हाताने तिला पोहे भरवत असतो. हे पाहून तर घरातल्यांना ज्यांना आनंद व्हायला पाहिजे ते तर चांगल्या नजरेने बघत असतात, मात्र घरातील काही क्रूरवृत्तीचे लोक त्यांना बघून खूप जळतात. जसं की शशिकांत आणि आयाजी, ते दोघंही खूप रागाने अक्षय आणि रमाकडे बघत असतात. शशिकांत इथे मनातल्या मनात म्हणत असतो की म्हणजे काहीतरी उलटच बघायला मिळतंय. हा तर आता बायकोला डोक्यावरच घेणार आहे की काय, काय माहिती. यांचा उतावळेपणा मला एक दिवशी काढावाच लागेल, असं ते बडबडत असतात. तर आजींचा मात्र खूप संताप होतो. रमाच्या पुढे पुढे अक्षय करतोय हे बघून त्यांना खूप जलस होते. तर दुसरीकडे आता अक्षय आणि रमा त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात आणि मग सीमा तिथे येते आणि त्या दोघांची दृष्ट काढू लागते आणि म्हणते की माझ्या सोनाला मुलाला कोणाची दृष्ट नको लागायला. खरंच अक्षय, तू किती प्रेम करतो रमावर. आज तू रमाने घेतलेल्या जबाबदारीमध्ये तुझाही वाटा दाखवून दिलास, म्हणजे तू सुद्धा आज बाबा झालायस अर्थाचा. खरंच मला खूप कौतुक वाटते आणि मला इतका आनंद झालाय ना तुमच्या दोघांचं हे आई बाबा स्वीकारलेलं नातं, ते मला खूप आवडले. जसं तुम्ही बाळाला कसं गालगुच्छ घेता तसंच मला तुमच्यासुद्धा घ्यावंसं वाटतंय. म्हणून ती अक्षयला गालगुच्छ घेत असते आणि रमा इथे खूप खुश होते. त्यानंतर रमा अक्षयला म्हणत असते की आज तुम्ही सर्वांसमोर जी माझी बाजू मांडलीत ना आणि मला साथ दिली ना, तर खरंच मी खूप खुश आहे तुमच्यावर. तर अक्षय म्हणत असतो की मी बघतोय ना अर्थासाठी तू किती प्रयत्न केले, किती धडपड करतेस रमा. तिला काय हवं काय नको, तिचं जागरण, तिचं सर्व तू बघते आणि मला ते बघवत नाही आहे रमा. त्यामुळे जर तू एक बाजू स्वीकारली आहे तर मला ही दुसरी बाजू स्वीकारावीच लागेल. आणि मग असं म्हणून रमा खूपच खुश होते. आता अक्षयला बाळाला हातामध्ये घ्यायचं असतं तर रमा म्हणते घेऊन बघा, जसं मला जमत नव्हतं ते आता मला जमायला लागले तसं तुम्हालाही जमेलच. म्हणून आता अक्षय बाळाला घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर रमा पुन्हा अक्षयकडे बघून म्हणत असते की मला ना खूप काळजी वाटत होती, कारण इतक्या दिवस तुम्हाला माझा निर्णय पटत नव्हता ना, पण आज तुम्ही तो मान्य केले आणि खरोखर बाबा झाले ना, तर मी खूप खुश झाले तुमच्यावरती. आणि ती अक्षयला हळूच एक पप्पी देते गालावरती, कारण की ती खूप खुशच झालेली असते की अक्षयने सर्वांसमोर तिचं केलेलं कौतुक आणि तिची घेतलेली बाजू, त्यामुळे तिला खूप आनंद झालेला असतो. इकडे आता सीमा शिरा बनवलेला असतो तो आता अक्षयला भरवत असते आणि म्हणते की मला माहीत आहे तू खाणार नाहीस, पण हा शुगर फ्री शिरा आहे, खा बाळा. आणि स्वतःच्या हातानेच त्या भरवत असतात. त्यानंतर अक्षय आता बाळाला उचलत असतो तर सीमा म्हणते तुला जमणार आहे का अक्षय? बघ बाबा जमते का, लहान आहे हं ती, काळजी घे. आता अक्षय उचलतो तर सीमा आणि रमा दोघी जोरात जोरातच बोलत असतात की अरे अक्षय तुला जमेल का, असं का उचललं बाळाला, अगोदर खाली ठेव बरं.
रमाही म्हणत असते की बाळाला खाली ठेवा, मला भीती वाटते, तुम्ही नीट नाही पकडलंय. आणि मग आता तो ठेवत असतो तर सीमा म्हणते की असंच ठेवणार आहेस का बाळाला? अरे त्याच्या खाली दुपटं ठेवावं लागतं, उशा लावावं लागतात, असंच बाळाला ठेवून कसं चालेल बरं? तर आता सीमा सांगत असते तर अक्षय आणि रमा तिचं ऐकत असतात. मग त्यानंतर सीमा बाळाला खाली ठेवल्यानंतर सांगत असते की नुसतं बाळाला खाली ठेवलं म्हणून झालं असं नसतं. 2 छोट्या उशा असतात ना, टक्के किंवा काही 2 उशा घ्यायच्या आणि त्या साईडला लावायच्या, म्हणजे बाळाने काही हालचाल केली तर बाळ पडणार नाही, बाळाला सुरक्षित वाटतं. अक्षय म्हणतो की समजलं, कळालं मला आई, तू सांगतेस ना. आता उद्यापासून मी अजून याच्यामध्ये बदल करेल, आता मलाही हे हँडल करावंच लागेल आई. मग सीमा म्हणत असते की मग तू बाळाचा बाबा आहेस, तुला करावंच लागेल ना. तर अक्षय म्हणतो की सध्या तरी मला बाबा वगैरे काय म्हणू नकोस ना आई, पण बाळाला मी बघणार. तर मग अक्षयला फोन येतो, तो बाहेर जातो. इकडे रमा म्हणत असते की आई तुम्ही किती छान प्रकारे समजवता हो, खरंच तुम्ही किती चांगले आहेत ना. सीमा म्हणते की अगं आधीच्या पिढीतल्या बायकांनी जी चुकी केली ना ती आत्ताच्या पिढीत नको व्हायला असंच आम्हाला वाटतं. पहिले कसं होतं ना, बाईनेच बाळाला बघायचं, त्यात तिचं कर्तव्य पूर्ण करायचं, माणसं फक्त बाहेर जायची आणि पैसा कमवण्याचा बघायची. आता तसं नाही आहे. जर स्त्री पुरुष समानता आहे तर बाळाला सांभाळण्यामध्ये सुद्धा स्त्री पुरुष समानता हवी आहे. आणि रमा मी तुला हुशार करते, जर तुझ्यावर अशी वेळ आली आहे तर पुरुषांनीही तितक्याच समानतेने तुला सपोर्ट करायला हवा, एवढंच मला म्हणायचे. तुझ्यासारख्या कित्येक स्त्रिया आज एकट्या जबाबदारी स्वीकारतात, पण इथे तसं नाही आहे. माझा मुलगा खूप वेगळा आहे रमा, आणि खरंच तुझ्यावर तो खूप प्रेम करतो. आता रमा खूप खुश होते आणि म्हणते की आई पण मग तुमच्याकडून हे कसं शक्य झालं, तुम्ही एकटीनेच काय ही जबाबदारी घेतली? आता सीमा म्हणते की तुला इथे तो विषय काढायची काय गरज आहे रमा, तुला माहीत आहे ना मी चुकली आहे, माझ्याकडून चुका झाल्या आहे आणि त्या तुझ्याकडून नको व्हायला म्हणून मी तुला हुशार करते ना. आता रमा म्हणते की ते ठीक आहे आई, पण तुम्ही किती कष्ट केलेत ना आणि मुलांना वाढवलं आहे, बाबांनी तर कोणतंच कर्तव्य केलं नसेल ना. तर सीमा म्हणते की ते सोड, इथे तो विषय बोलायची गरज नाही आहे रमा, फक्त आणि फक्त तू अक्षय आणि ह्या बाळाचा विचार करायचास. काही कमी पडलं तर मी आहेच रमा, माझा कायम तुम्हाला सपोर्ट आहे. त्यानंतर अक्षय पुन्हा येतो आणि म्हणतो की आता काय म्हणालीस, पुरुषांचं काय चाललं होतं आई तुझं? तर मग सीमा म्हणते की काही नाही रे, मला तेच सांगत होती की अक्षयलाही जमेल, अक्षयला सांगत जा, कारण केल्याशिवाय तुला जमणार आहे का? तुला शिकायचं आहे ना, तुला घ्यायचं आहे ना, बाळाला स्वीकारायचं आहे ना, मग घे ना जबाबदारी. अक्षय म्हणतो मी घेईल नाही असं का म्हणते. आणि मग रमा, अक्षय आणि सीमा तिघही हसायला लागतात. पुढे आता आनंद भाऊजी खूप जोराजोरात ओरडत असतात, कारण जान्हवीने दाराला कडी लावलेली असते, ती दरवाजाच उघडत नसते. म्हणून रमाकांत आणि अक्षय धावतच त्यांच्या रूमकडे येतात. ते तिघही दरवाजा वाजू लागतात, मात्र जान्हवी दरवाजाच उघडत नसते. अक्षय म्हणतो की नक्की जान्हवीला काहीतरी टेन्शन आहे आणि त्या टेन्शनमध्येच तिने कडी बंद केली, ती स्वतःचं काही बरं वाईट करून घेईल. अक्षय मला ना खूप भीती वाटते, सांग ना जान्हवीला काय करू मी आता. अक्षय म्हणतो की मला वाटते दरवाजाच तोडावा लागेल, आणि ते तिघही दरवाजा तोडतात. त्यानंतर जान्हवी बाहेर येते आणि तिने इयरफोन लावलेला असतो. ते तिघांनाही बघून ती इयरफोन काढते आणि म्हणते की काय झालं इतकं ओरडायला, माझं एक सेक्शन राहिले, तुम्हाला काही कळतं का, मला का डिस्टर्ब केलं? मी तर मस्त लोळत आपलं फोनमध्ये गाणं ऐकत होती आणि तुम्ही डिस्टर्ब केलं का मला? काही कळतं का आनंद तुला? काय आहे बेबी हे? असं लाडानेच बोलून ते आतमध्ये पुन्हा आनंदला म्हणत असते की मला ना सेक्शन बाकी, मला जायचं आहे आतमध्ये. आनंदचा एक शब्दसुद्धा ते ऐकून घेत नाही आणि आनंदला पुन्हा माघारी पाठवून देते आणि स्वतः कडी बंद करून पुन्हा आतमध्ये जाते. आता आनंद म्हणतो की काय चाललं ह्या बाईचं, काही कळतच नाही आहे, इथे मला किती टेन्शन आलं होतं, साधं माझं ऐकूनसुद्धा नाही घेतलं जान्हवीने, असू देत. आणि मग इकडे रमाकांत आणि अक्षयला तो आवाज देऊन सांगत असतो की असं काही नाही आहे, माझं काहीतरी गैरसमज झालाय वाटतं. पण ते दोघंही तिथे नसतात, ते निघून गेलेले असतात. इकडे शशिकांत आणि अभि दोघंही एका हॉटेलमध्ये दारू पिण्यासाठी आलेले असतात. आता शशिकांत अभिचे कान भरवत असतो आणि म्हणतो की अरे अभि, तू तर त्या बाळाचा बाबा आहेस, पण तुला कोणतंच कर्तव्य करायला भेटणार नाही आहे, कारण तिकडे बाळाचे आईबाबा कोण बनलेत माहिती आहे, अक्षय आणि रमा. उद्या मोठी झाल्यावर ती तुला ओळख नाही देणार, कारण हे दोघं तसं सांगणारच नाही ना की अर्था तुझे वडील अभि आहे असं. मग काय फायदा? अभि जागा हो, किती मूर्खपणा करतोयस तू. अभि म्हणतो की सोडा बाबा, मला काय करायचं नाही त्या पोरीचं, मला तिचं तोंडही बघायचं नाही आहे, करतायत ना ते करू देत, मला काही घेणं देणं नाही तिच्याशी. शशिकांत म्हणतो की अरे मूर्ख आहेस का, मोठी झाल्यावर ती मुलगी तुला ओळख देणार नाही, ती रमा अक्षयलाच ओळखेल फक्त, मग चालेल का तुला? अभि म्हणतो चालेल, मला काहीच फरक पडत नाही, तिच्यामुळे माझ्या आरतीचा जीव गेलाय. आता शशिकांत म्हणतो की पुन्हा एकदा विचार कर. अभि म्हणतो की मला काहीही विचार करायचा नाही आहे. तर शशिकांत त्याला फोर्स करून दारू पाजण्याचा प्रयत्न करतोय आणि अभि खरोखर ती दारू पितोय. अभिने खूप दारू पिलेली असते आणि मग हा भाग इथे संपतो. पुढील भागामध्ये अक्षय आता बाळाला खेळवत असतो
आणि मग आता अभि खूप दारू पिऊन येतो आणि अक्षयला आवाज देत असतो. अक्षय अभिला पाहून म्हणतो की अरे अभ्या, किती पिलेला आहेस तू, तुला काही कळतं का? एक तर ज्याने ह्या बाळाला सांभाळण्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे तो हिच्याकडे बघतही नाही आणि बाहेर मजा मारतोय. तितक्यातच अभि म्हणतो की त्या बाळाला माझ्याकडे दे. आता रमा धावतच येते आणि म्हणते की भाऊजी, तुम्ही अशा अवस्थेमध्ये बाळाला नाही घेऊ शकत. ज्या दिवशी तुम्ही पिलेले नसणार ना तेव्हाच मी तुम्हाला बाळाला देईल बघायला. आणि रमा घाईनेच रूममध्ये निघून जाते आणि दरवाजा बंद करते. इकडे अभि खूप जोरात ओरडत असतो आणि म्हणतो की रमा, बाळाला बाहेर आण, माझ्या हातात दे बाळाला. आणि अक्षय आता अभिला मागे खेचत असतो. रमा म्हणते की जेव्हा तुम्ही शुद्धीवर याल ना तेव्हाच मी बाळाला तुमच्या हातात देईल. तर अभि बाहेरून खूप जोरात जोरात ओरडत असतो. तर पुढे काय होणार आहे आपल्याला उद्या भागामध्ये पाहायचं आहे. तर प्रेक्षकांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर ऑलवर क्लिक करा. धन्यवाद.